नमस्कार, कसे आहात सगळे? मी सीमा स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. आता वाजलेले आहेत सकाळचे 5:15. आता मी किचनमध्ये आलेली आहे आणि आता मला बनवायचा आहे मुलाचा डब्बा. तर मी ज्या भाज्या साफ करून ठेवलेल्या गेल्या आठवड्यामध्ये म्हणजे 4 ते 5 दिवसापूर्वी, तर त्या भाज्या अशाच फ्रीजमध्ये होत्या. होळीचा सण वगैरे मध्ये आला, त्यामुळे मग या भाज्यांना काही मुहूर्त वगैरे लागलेला नाहीये. तर म्हटलं आता पटकन यातली एखादी तरी भाजी केली पाहिजे. म्हणून मग मी काय केलं की आज शेपूची भाजी बनवायचं माझं ठरलेलं आहे. तर ही जी शेपूची भाजी आहे त्याच्यामध्येच मी कांद्याची पात देखील ठेवलेली आणि बघितली कांद्याची पात खराब झाली आहे का, तर चांगली राहिली आहे भाजी. तर आता ही जी शेपूची भाजी आहे तर हिला मी 2दा पाण्याने धुवून घेते आणि मग मस्तपैकी बारीक चिरून मी फोडणीला घालणार आहे. भाजी मी आधी धुवून मगच चिरून घेते. आधी चिरून मग धुतली तर त्याच्यातले खूप सारे जीवनसत्व निघून जातात. आणि इथे भाजी चिरण्यासाठी देखील मी स्टीलच्या ताटांचा किंवा ज्या थाळ्या असतात आपल्याला ज्या भाज्यांच्या कढयांवर झाकून ठेवायच्या, तर त्याच्यावर मी कधी-कधी भाज्या चिरत असते. तर शक्यतो मी प्लास्टिकचे जे कटिंग बोर्ड आहेत किंवा वुडन बोर्ड आहेत ते मी वापरत नाही. स्टीलची जी प्लेट असते ती कशी आहे, रफ अँड टफ आहे यूज करायला, किंवा मग त्याच्यामध्ये चिरत असताना प्लास्टिक वगैरे निघण्याची देखील शक्यता नसते. जसं की प्लास्टिकच्या बोर्डवर आपण कट केलं तर ते प्लास्टिक निघण्याची शक्यता असते. तर भाज्या वगैरे चिरून घेतल्या आणि साध्या पद्धतीने मी फोडणी देते. तर तेलामध्ये मी ठेचलेलं लसूण आणि 5 ते 7 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्यात आणि त्यामध्ये चिरून घेतलेली जी शेपूची भाजी होती ती घातलेली आहे. आणि या भाजीमध्ये मी मुगाची डाळ घालते, कधी कधी तर मी तुरीची डाळ देखील घालते. छान होते तुरीच्या डाळीमध्ये देखील. पण आज वेळ कमी आहे, म्हणजे सकाळी सकाळी घाई असते, त्याच्यामुळे अशी डाळ घालायची की पटकन शिजेल आणि म्हणून मी इथे मूग डाळ घातली. चवीनुसार मीठ घालून यावरती झाकण ठेवणार आहे, म्हणजे मंद आचेवरती ही भाजी एका साईडला शिजत राहील आणि दुसऱ्या बाजूला मी पटकन डब्याच्या चपात्या बनवून घेते. तर मिक्स करून घेतली आहे भाजी, व्यवस्थित झाकण ठेवते आणि आता हिला काय करते, मंद आचेवरती शिजत ठेवणार. तर दुसऱ्या गॅसवर इथे मी तवा ठेवलेला आहे आणि या तव्यावरती आता मी पटकन चपात्या वगैरे बनवून घेते. तर रात्री माझ्या मुलाने असं सांगितलं होतं की पुरणपोळी मला डब्याला दे म्हणून. तर यावेळेस ना पौर्णिमेला माझा उपवास होता, तर म्हटलं की चला सगळ्यांच्याच घरी पोळ्या बनतात, तर मग उपवास सोडण्यासाठी पोळ्या बनवल्या. तर मुलं देखील खातील आणि आपल्या घरामध्ये लहान मुलं असली ना तर बिनधास्त खाण्यापिण्याच्या वस्तू आपण बनवायच्या. तर इथे मी पुरणपोळी वगैरे त्या दिवशी बनवली होती, पौर्णिमेच्या दिवशी. आणि मग आता इथे त्याला असं वाटलं की पुरण असेल, तो मला बोलला होता की मम्मी थोडंसं पुरण असेल तर मला डब्याला पुरणपोळी दे. पण मग मी जास्त यावेळेस काही पुरण वगैरे बनवलं नव्हतं, कमीच डाळ शिजत घातली होती. कारण की कसं आहे, वेळच मिळत नाहीये, एक्झाम वगैरे चालू आहेत आणि त्याच्यातून पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की खूप वेळ खाऊ आहे. आणि म्हणून मी काय केलं, एकदम छोटासा जो ग्लास असतो पाणी पिण्याचा, तर तो एक ग्लास लहान मी डाळ शिजत घातली होती. आणि त्याच्यामध्ये साधारणपणे 10च पोळ्या झाल्या होत्या, 10 ते 11. आणि त्याच्यानंतर 4 ते 5 पोळ्यांचंच पुरण शिल्लक राहिलं होतं. तर काल रात्री मी त्यांना पुरणपोळी बनवून दिली आणि आज सकाळी पुन्हा तो मला डब्याला मागत होता. तर म्हटलं ठीक आहे, एका पोळीचं तुला पुरण ठेवते आणि उद्या सकाळी मी तुला देते डब्याला. असं मुलं कधी काही म्हटली ना की मम्मी मला हे पाहिजे खायला की ते पाहिजे खायला, तर लगेचच मला म्हणजे त्यांना नाही म्हणता येत नाही. मी कसंही करून त्याला बनवून द्यायचा प्रयत्न करते, दोघांनाही. तर आता इथे गॅसवरची चपाती शेकत शेकत एक पोळी त्याला बनवून ठेवते. आता त्याला पोळी दिली ना की लहान पण लगेच म्हणेल मम्मी मला नाही दिली म्हणून. म्हणून मी काय केलं, लहानाला सांगितलंच नाही की मी त्याला डब्याला पोळी दिली आहे म्हणून. तसंही लहानाला जास्त काही गोड वगैरे आवडत नाही, मोठ्याला पण आवडत नाही. सगळं त्यांच्या मूडनुसार चालतं, की म्हणजे आज मला हे खायचं तर तेच खायचं. कधी कधी मी जास्त पोळ्या केल्या तर ही मुलं आहेत ना अजिबातच म्हणजे 1-2 पोळी खातील आणि त्याच्यानंतर संध्याकाळी किंवा रात्री अजिबात त्या पोळ्यांकडे बघत नाही. आणि म्हणूनच मी ह्या वेळेस ना जास्त काही पुरण वगैरे बनवलंच नव्हतं. तर कमी पुरण बनवलंय, तर ह्या वेळेस दोघांना पण खाव्याशा वाटतायत. तर म्हटलं ठीक आहे, जाऊ दे आता. लहानाला मी काही सांगितलं नाही, त्याला भाजी चपाती देईल आणि याला देखील मोठ्याला भाजी चपाती देईल, पण एखादी पोळी देईल. कारण की कसं आहे, मोठा ना सकाळी 6:30 ला गेला तर संध्याकाळी तो 6:30, कधी 7:30, 8 पण वाजतात त्याला यायला. मग अशा वेळेस ना तो 2 वेळा टिफिन खातो. 12:30ला एकदा मला वाटतं त्यांची रिसेस होते आणि मग जेव्हा कॉलेज वगैरे सुटतं त्यावेळेस थोडंसं मुलं खेळतात आणि मग येता येता थोडंसं काही टिफिनमध्ये 1-2 चपाती वगैरे शिल्लक असेल तर ते खाऊन येतात. तर इथे मी पोळी वगैरे बनवून घेतली. पोळ्या देखील काही माझ्या लहान वगैरे नसतात, मोठ्या मोठ्या पोळ्या करते मी. एकच पोळी झाली आणि आता राहिलेल्या पिठाची मी पुन्हा चपाती वगैरे बनवून घेते. तर छान झालेल्या पोळ्या.
तर पुरण ना मी पुरण गाळायची जी चाळणी असते त्याच्यातून गाळते. तर ह्या आधी ना मी मिक्सरमध्ये बारीक करायचे पुरण. मिक्सरमध्ये देखील खूप छान असं बारीक होतं पुरण. पण मग आता माझा मिक्सर झालाय खराब, म्हणजे जास्त लोड आला की तो बंद पडतो आणि म्हणून मी ना चाळणीमध्येच पुरण तयार केलं. तर चाळणीमध्ये देखील पटकन पुरण तयार होतं. तर छान वाटलं मला. म्हणजे आता सध्या तरी मी 4 ते 5 वेळा चाळणीमध्ये पुरण तयार करून बघितलेलं आहे. तर पटकन काम होतं. गरमागरम पुरण जर आपण चाळणीतून बारीक केलं तर. तर ही पोळी बघा, एकच पोळी झालेली आहे आणि आता ह्याचा टिफिन वगैरे भरून घेते आणि लहान्याचं देखील आता होत येईल. तो उठलाय आणि मग म्हटलं की चला त्याला देखील आता त्याचा टिफिन वगैरे भरून घेते. लग्नाच्या आधी मला काही जास्त स्वयंपाक जमायचा नाही. साधा बेसिक स्वयंपाक मी करायचे, म्हणजे जसं की खिचडी झालं, वरण-भात, भाजी, भाकरी असं जमायचं आणि चपाती देखील बनवत असताना ना जास्त कडक वगैरे अशा चपात्या व्हायच्या माझ्या. पण असं म्हणतात ना, की आई आपली सगळं शिकवत असते. तर तसंच माझी आई काय करायची, चपाती वगैरे बनवत असताना शेवटची चपाती मला बनवायला ठेवायची किंवा मग भाकरी वगैरे बनवत असे शेवटची भाकरी मला छोटीशी अशी बनवायला ठेवायची. तर असं करत-करतच मला हळू-हळू स्वयंपाकामध्ये रुची वाटायला लागली आणि नंतर मग मला स्वयंपाकामध्ये ओढ वाटायला लागली, आवड वाटू लागली आणि मग मी हळू-हळू एक-एक पदार्थ ट्राय करायची किचनमध्ये. पण मी जास्त काही प्रमाणामध्ये ट्राय करायचे नाही. थोडंसं माझ्यापुरतंच ट्राय करायचे आणि मला आवडेल असेच पदार्थ मी ट्राय करायचे. एकटीपुरतंच बनवायचे. तर त्यावेळेस ना माझा भाऊ म्हणायचा, "बनवतेस तर जरा जास्तीचं पण बनवत जा ना, म्हणजे आम्हाला पण खायला वगैरे मिळेल." पण मला असं वाटायचं चुकलं तर पुन्हा सगळेजण ओरडा वगैरे देतील, म्हणून मग मी फक्त माझ्यापुरतंच ट्राय करायचे. एक प्लेट वगैरे माझ्यापुरती तयार होईल अशी. तर आता त्या गोष्टी ऐकून ना म्हणजे आठवून थोडंसं हसू येतं, की किती बालिश असतं ना आपण लग्नाच्या अगोदर आणि लग्न झाल्यानंतर इतका समजदारपणा कुठून येतो काही समजत नाही. तर इथे आता लहान मुलाची अंघोळ झाली आहे आणि तो विचारतोय, की डब्याला काय देतीये? तर त्याला सांगितलं भाजी चपाती देतीये. तर इकडे चहा वगैरे होतोय आणि पाणी वगैरे आलं होतं, तर म्हटलं, की चला पटकन आता मशीन देखील लावून घेते. कारण की आज मला करायचं आहे किचन कॅबिनेट साफ. सगळे किचन कॅबिनेट मी साफ करणार नाहीये. एकच किचन कॅबिनेट काढणार आहे मी आणि तेच व्यवस्थित साफ करून घेणार आहे. तर लग्नाच्या आधी ना भरपूर बालिश असतो आपण मुली आणि लग्न झाल्यानंतर इतका समजदारपणा येतो कुठून हेच मला कळत नाही. म्हणजे प्रत्येक कामाला कंटाळा करणाऱ्या आपण मुली लग्न झाल्यानंतर प्रत्येक काम आपण जबाबदारीने पार पाडायला प्रयत्न करत असतो. सगळ्यांची मनं जपण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे सगळं करता-करता आपण स्वतःलाच कुठेतरी विसरून जातं असं कधीतरी वाटायला लागतं आणि आपण इतकं सगळं करून देखील या कामाची कदर किंवा किंमत कोणाला आहे का असं पण कधीतरी असं वाटायला लागतं आणि कुठेतरी आपण आतल्यात आपल्या मनाची घुसमट व्हायला लागते. तर असं म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक गृहिणीच्या बाबतीत होत असावं का? तर आता इथे ना किचन वगैरे सगळं साफ करून घेतलं आणि सिंकमध्ये बघा चपाती, भाजीची भांडी वगैरे भरपूर पडले तर ते क्लीन करून घेते. तर हा जो मी ना DIYचा जो होममेड क्लीनर तयार करून घेतलेला एकदम बेस्ट क्लीनर आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा. आणि इथे आपल्याला कितीही कंटाळा आला किंवा एखादं काम करूसं वाटलं नाही, एखादी भाजी आवडली जरी नाही, तरी गप मुकाट्याने आपण ते सगळं काम करत असतो. एखादी भाजी जरी आवडली नाही, तर मुकाट्याने आपण ती खात असतो आणि थोडंफार शहाणपणा आपण आपल्यामध्ये यायला लागतो. जसं काही मग आपल्याला आठवायला लागते आपली आई आणि असं वाटतं, की हां, आपली आई पण अशीच राहायची आणि मग कुठेतरी आपल्या आईचं वागणं हळू आपल्या अंगी रुळत जातं. तर ते सगळं तसं करत असताना नंतर लक्षात येतं, की अरे आपली आई पण इतकी करायची, तिची पण अशीच घुसमट होत असेल का? तिच्यावर पण इतकंच बर्डन पडत असेल का? तर ते सगळं ना आपण लग्न झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव होते. लहानपणी म्हणजेच लग्नाच्या अगोदर आई म्हणायची, "हे काम कर, ते काम कर." तर आपण कंटाळा करायचो. पण आता काहीच कारणं सांगून किंवा एक्सक्यूजेस देऊन उपयोग नाहीये. लहानपणी मला चांगलंच आठवतंय, एखादं काम आईने सांगितलं, की मी मुद्दाम दुर्लक्ष करायचे आणि मग माझ्यापेक्षा थोडासा मोठा भाऊ आहे 2 नंबरचा, तर तो मला ओरडायचा आणि मग ओरडला, की मी रागारागाने ना पाय आपटत, भांडी वगैरे उचलायची, झाडू वगैरे अशी रागारागात असं पटापट कामं करायची. तर मग तो म्हणायचा, "आई हिला ना ओरडायचं. ओरडलं ना, की ही पटकन काम करते बघ आणि असं आपण साधं सांगितलं ना, तर ही लक्ष देत नाही. त्याच्यामुळे ओरडत जा हिला, म्हणजे ही पटपट कामं करत जाईल." तर खूप राग यायचा मला त्याचं सगळं असं बोलणं ऐकून. म्हणजे हा तर काही काम करत नाही आणि मलाच सांगतो कामं आणि उलट मम्मीला पण सांगतो, की हिला ओरडत जा. तर असं सगळं मला आता आठवतंय सगळे लहानपणीच्या गोष्टी आणि लहानपणीच्या केलेल्या गमती-जमती, भावांबरोबर केलेली मस्ती, रुसणं, फुगणं. ते हे सगळं आठवून ना थोडंसं भावनिक पण व्हायला होतं.
तर असं इथे मी सगळी भांडी वगैरे आता घासून घेते एकदाच आणि मग नंतर ती पटकन सगळी एकत्रच धुवून घेणार आहे. तर इथे मी अंघोळीच्या आधीच विचार केला की किचन कॅबिनेट साफ करायचंय, कारण की मग अंघोळ झाल्यानंतर पुन्हा ते धूळ, त्याच्यानंतर हीटचा स्प्रे, डस्ट आणि मग पुन्हा कपडे ओले होणं, मग ते काही बरं वाटत नाही. म्हटलं की चला आता हे किचन वगैरे सगळं आवरले, ते पटकन हे किचन कॅबिनेट काढून घेऊया. तर एका किचन कॅबिनेटमध्ये ह्या 2 ट्रॉल्या आहेत आणि ह्या मी साईडला काढून घेतल्या. तर ट्रॉल्या कधी बनवत असाल ना, तर अशा पद्धतीच्या बाहेर निघणाऱ्या ट्रॉल्या करायच्या, म्हणजे त्या कसं आपण बाहेर काढून व्यवस्थित साफ करू शकतो आणि व्यवस्थित साफ करून धुवून पुन्हा पुसून वगैरे आपण ती ट्रॉली लावू शकतो. तर अशा ह्या ट्रॉल्या आहेत ना, आणि प्युअर स्टीलच्या करायच्या बरं का, नाहीतर मग मिक्स स्टील जर केलं ना तर गंजण्याची शक्यता असते. नाही तर मग वुडनचे तुम्ही असे कप्पे देखील करू शकता. पण मला हे बेस्ट वाटलं, कारण की वुडनच्या कप्प्यामध्ये मला असं वाटायचं की म्हणजे पाणी वगैरे लागलं तर ते पुन्हा ते वुडन फुगण्याची आणि खराब होण्याची शक्यता आहे. म्हणून मग मी काय केलं, हे अशा पद्धतीचं स्टीलचे ट्रॉल्या बनवून घेतलेल्या. एकच ट्रॉली काढली मी आज आणि त्याच्यामध्ये हे 2 रॅक आहेत, तर ते साफ करून घेते. ह्याच्यातली सगळी भांडी काढली मी आणि साईडला ठेवून दिली आणि आता हे लिक्विड सोपने आता घासून घेतलंय. ट्रॉल्या क्लीन करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, लिक्विड सोपने क्लीन करायची. तर त्याचं कारण असं आहे, साबणाने जर आपण म्हणजेच जसं की डिश वॉश बार जो असतो त्याने जर आपण घासले तर त्याच्यावरती पांढरा एक थर असा राहिलेला दिसतो, जर आपण व्यवस्थित ट्रॉली क्लीन नाही केली तर. पण लिक्विड सोपने काय होतं, व्यवस्थित ट्रॉली घासली पण जाते आणि सुकल्यानंतर पटकन सुकते देखील आणि सुकल्यानंतर कुठेही आपल्याला डाग वगैरे दिसत नाही. तर हा बघा आतला भाग भरपूर असा कचरा याच्यामध्ये होता आणि थोडंसं पाणी वगैरे ओघळलेलं दिसते. जसं जेव्हा जेव्हा मी किचनचं ओटा वगैरे धुते तर इथे गॅसचा पाईप जाण्यासाठी एक होल आहे, त्याच्यातून पाणी जातं आणि ते पाणी असं खाली ओघळताना दिसतंय. तर आता हे मी कसं क्लीन करते, तर ते काय करते मी सगळं आधी झाडून वगैरे घेते आणि हीटचा जो स्प्रे आहे ना, तो स्प्रे पूर्णपणे आतून भिंतीवरती कोपऱ्यामध्ये सगळीकडे मारून घेते. सोबतच ह्या ट्रॉलीचे जे फ्रेम आहेत, काय म्हणतात त्याला, लॉक आहेत जे, तर त्याच्यामध्ये देखील मी काय करते, अशा पद्धतीने स्प्रे करते. त्याचे 2 कारणं आहेत. एक तर असं स्प्रे केल्याने एखाद दुसरं झुरळ जर असेल तर ते मरून जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑइलिंग देखील छान होतं. आणि ट्रॉल्या ना स्प्रे केल्याने, ऑइलने स्प्रे केल्याने म्हणजे हीटने स्प्रे केल्याने नंतर आपल्याला ट्रॉली उघड बंद करायची, खूप स्मूथ अशा चालतात त्या ट्रॉल्या. स्प्रे करून घेतला, पुन्हा एकदा व्यवस्थित आतून बाहेरून झाडून घेतलं आणि आता हा जो मी DIYचा जो किचन क्लीनर तयार केलेला, तर त्याचा स्प्रे मी सगळा करून घेतला या फ्रेमवरती आणि आता कोरड्या कपड्याने पुसून घेते, म्हणजे हीटचा जो स्प्रे होता तो पूर्णपणे निघून जाईल आणि याच्यावरती मग आपण पुन्हा स्वच्छ धुवून घेतलेल्या ज्या रॅक होते ते ठेवू शकते मी. तर हा जो मी घरीच बनवलेला क्लीनर आहे, तर त्याच क्लीनरने मी ह्या फ्रेम वगैरे पुसून घेतल्या आणि त्याच क्लीनरने या ज्या भिंती आणि ही जी लादी आहे त्याच्यावरती स्प्रे करून घेते. यामध्ये व्हिनेगर आहे आणि व्हिनेगरचा एक उग्र वास असतो, त्याच्यामुळे देखील झुरळ होत नाहीत आणि लिक्विड सोप वापरले त्याच्यामुळे मस्तपैकी सगळं ऑइलिंगचे जे डाग वगैरे पडलेले, तेलाचे वगैरे, हीटचे वगैरे, तर ते सगळे निघून जातील. आता इथे काय केलं, सगळं ओली केली मी लादी क्लीनरने आणि मग आता हा जो आपला वायपर असतो ना, तर त्याच्यावरती मी कॉटनचा कपडा टाकला आणि तो वायपर आतमध्ये टाकून व्यवस्थित आता हे पुसून घेते, कारण की ना आतमध्ये हात जात नाही. मग विचार केला की अशा पद्धतीने क्लीन केलं तर व्यवस्थित पुसलं जाईल आणि खूप छान असं पुसलं गेलं. शक्यतो ना मला क्लिनिंगची कामं ना अंघोळीच्या आधीच केलेली आवडतात. कधीतरीच क्वचित असं होतं की अंघोळ झाल्यानंतर मी ते क्लिनिंगची कामं करते. पण शक्यतो अंघोळीच्या आधीच ही क्लिनिंगची कामं केली ना की मस्त, म्हणजे आपल्याला पण फ्रेश वाटतं. कुठे असे हीटचा स्प्रे वगैरे उडालेला असेल, धूळ वगैरे उडाली असेल तर अंघोळ केलेली उत्तम. तर आता स्प्रे वगैरे करून झालं, सगळं पुसून घेतलं आणि आता कॉकरोचचा जो एक जेल आहे तर ते जेल मी आजूबाजूला लावून घेतलंय. मी यासाठी लावून घेते कारण की ना एखादं जरी झुरळ झालं तर लगेच पटकन झुरळ होतात आणि म्हणून मी हे प्रिकॉशन घेत असते. जेव्हा जेव्हा मी किचनच्या ट्रॉल्या साफ करते तेव्हा तेव्हा हीट स्प्रे मारून क्लीनरने व्यवस्थित पुसून घेते आणि हा जो जेल आहे तो जेल मी लावते.
तर 9:30 वाजेपर्यंत इतकं मी क्लिनिंगचं काम केलेलं आहे, कारण की 9:30 वाजता क्लास सुरू होणार होता. तर बघा खूप छान असं आतून क्लीन झालेलं आहे आणि क्लास झाला माझा आणि त्याच्यानंतर मग मी आता किचनमध्ये आलेली आहे. थकले होते. थोडंसं कसं आहे, थोडंसं जरी एक्स्ट्रा काम पडलं तरी थोडंसं कंटाळा करायला होतं. तर त्यामुळे आपल्या हाताखाली जर कोणी माणूस असेल काम करायला, मदत करायला, तर नक्की त्याची मदत घेत चला. तर मुलगा शाळेतून आला होता. त्याला म्हटलं की चल झाडाला पाणी वगैरे टाक. तर त्याने पाणी टाकलं आणि आमच्या आई मग ह्या ज्या ट्रॉल्या वगैरे मी साफ करून ठेवल्या तर त्या मला एक एक आणून देत आहेत आणि बघतायत की किती भांडे वगैरे घासलेत तिने, किती ट्रॉल्या वगैरे क्लीन केल्या आहेत वगैरे. आणि त्या सतत म्हणत असतात, किती भांडे निघतात ग बाई तुझ्याकडे. तर काय करायचं, लहान मुलं आहेत तर पाणी पिलं की लगेचच ग्लास घासायला वगैरे ठेवतात. लहान आहे तसेच आणि मोठे देखील तसेच. तर काही नाही, मला आता फक्त भात आणि आमटी करायची, सगळं काम झालेलं आहे. आजचा व्लॉग तुम्हाला 1% जरी आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. भेटू पुन्हा एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.